सोरायसिस हा केवळ त्वचेचा आजार नसून तो एक ऑटोइम्यून विकार आहे. याचा अर्थ असा की जेव्हा शरीराची रोगप्रतिकारक शक्ती चुकून स्वतःच्याच निरोगी पेशींवर हल्ला करते तेव्हा सोरायसिस होतो. खाली सोरायसिस बद्दलची सविस्तर आणि शास्त्रीय माहिती दिली आहे. सोरायसिस म्हणजे नक्की काय? सामान्यतः आपल्या त्वचेच्या नवीन पेशी तयार होऊन जुन्या पेशी गळून पडण्यासाठी साधारणतः 28 ते 30 दिवस लागतात. परंतु सोरायसिसमध्ये ही प्रक्रिया वेगाने घडते आणि अवघ्या 3 ते 4 दिवसांत नवीन पेशी तयार होतात. या जास्तीच्या पेशी त्वचेवर साचल्यामुळे तिथे जाड, लालसर आणि पांढऱ्या रंगाचे पापुद्रे तयार होतात. 2. मुख्य लक्षणे. सोरायसिसची लक्षणे व्यक्तीनुसार बदलू शकतात, पण सामान्यतः खालील गोष्टी आढळतात. लाल चट्टे. त्वचेवर लाल रंगाचे चट्टे पडणे, ज्यावर चांदीसारखे पांढरे पापुद्रे स्केल्स असतात. खाज आणि जळजळ. चट्ट्यांच्या ठिकाणी प्रचंड खाज सुटणे किंवा आग होणे. कोरडी त्वचा. त्वचा इतकी कोरडी होते की तिथून रक्त येऊ शकते. नखांमधील बदल. नखे जाड होणे, पिवळी पडणे किंवा नखांना खड्डे पडणे. सांधेदुखी. काही रुग्णांमध्ये सांधे सुजतात आणि दुखतात. याला सोरियाटिक आर्थरायटिस म्हणतात. 3. सोरायसिस होण्याची कारणे. ट्रिगर्स. हा आजार संसर्गजन्य नाही, एकापासून दुसऱ्याला होत नाही. याची काही प्रमुख कारणे खालीलप्रमाणे आहेत. अनुवंशिकता. कुटुंबात कोणाला हा त्रास असल्यास होण्याची शक्यता वाढते. मानसिक ताण, स्ट्रेस, अतिविचार किंवा ताणामुळे हा आजार बळावतो. इजा. त्वचेला कापल्यास, भाजल्यास किंवा कीड चावल्यास तिथे सोरायसिस सुरू होऊ शकतो. हवामान. कोरड्या आणि थंड हवेत हिवाळ्यात हा त्रास वाढतो. इतर. अतिमद्यपान, धूम्रपान किंवा काही विशिष्ट औषधांचे दुष्परिणाम. 4. सोरायसिसचे प्रकार. ब्लॅक सोरायसिस हा सर्वात सामान्य प्रकार आहे. कोपर, गुडघे आणि डोक्यात होतो. 2. गट्टेड सोरायसिस लहान ठिपक्यांच्या स्वरूपात लहान मुलांमध्ये किंवा तरुणांमध्ये दिसून येतो. 3. इन्व्हर्स सोरायसिस काखेत किंवा जांघेत जिथे घाम येतो तिथे लाल चट्टे पडतात. 4. पस्च्युलर सोरायसिस यात पांढऱ्या रंगाच्या पुळ्या पस येतात. 5. आधुनिक उपचार आणि व्यवस्थापन. सोरायसिस पूर्णपणे मुळापासून बरा होणे कठीण असले तरी योग्य उपचारांनी तो नियंत्रणात रिमिशन ठेवता येतो. स्थानिक उपचार. व्हिटॅमिन D3 युक्त क्रीम्स, स्टिरॉइड्स आणि मॉइश्चरायझर्स. फोटोथेरपी, लाईट थेरपी, विशिष्ट अल्ट्राव्हायोलेट UV किरणांचा वापर करून उपचार केले जातात. सिस्टेमिक औषधे. शरीराची इम्युनिटी संतुलित करण्यासाठी गोळ्या किंवा इंजेक्शन्स. बायोलॉजिक्स. आहार. ओमेगा-3 युक्त आहार जसे की आळशी, अक्रोड आणि अँटीऑक्सिडंट्सचा वापर. महत्वाचा सल्ला. सोरायसिसमध्ये त्वचेचा ओलावा, मॉइश्चर टिकवून ठेवणे सर्वात महत्त्वाचे आहे. अंघोळीनंतर लगेच खोबरेल तेल किंवा डॉक्टरांनी दिलेले मॉइश्चरायझर लावल्यास खूप आराम मिळतो.